आमदार पाटील धर. नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत. तर मित्रांनो, सध्या मी कोकणात आहे. तुम्ही याच्या अगोदरचे सगळे व्हिडिओ पाहिले असतील. मी गावाला आलेलो आहे माझ्या कोकणातल्या. सो आत्ता वाजले संध्याकाळचे 5:30 आणि मी निघालो आहे मामाकडे. तर याच्या अगोदरचा तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल साखरपुड्याचा, त्याला पण तुम्ही छान असा प्रतिसाद दिला, त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सो आत्ता मी निघालो आहे परत. आज आहे हळदी समारंभ आहे आता 7 वाजता. सो आता मी निघतोय. आईला दुपारी सोडून आलो. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे कोकणातील हळदी समारंभ. निघूया आता थोड्या वेळातच. आता घरी कोण नाही आहे. काका आला तो आता खाली गेला, तो नंतर येईल. सो तो काय येत नाही आहे. तर मी चाललोय आता. आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. शेजारची बेल दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच मिळेल. चला आता मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, मी आता मामाच्या इथे पोचलोय. नवीन घरी आहे आणि लग्नाने जे हळदी आहेत ना त्या जुन्या घरी आहेत, मांड घरी. सो आता सगळे तिकडे गेले. सो तिकडे जाऊया आता मूळ घरी. हे मामाचं जुनं घर आहे, म्हणजे मूळ घर आहे ते वरती आहे. वरती जायचं आपल्याला. आणि पहिला मामा इकडे राहत होते, आता ते नवीन बांधलं आहे पाठीमागे. सो इथून वरती जायचं आपल्याला मांड घरावरती. इथे स्पीकरचा आवाज येतोय तुम्हाला. इकडून वरती जायचं आहे. वरती मांडघर आहे. आणि आता आपण गडदेवाडीत आलो, ऋषीमध्ये गडदेवाडी. इकडे बघा छान अशी नारळी पोपडीची बाग आहे. इथून असं वरती जायचं. स्पीकर लागलाय, कॉपीराईट लागायचं. इकडे विहीर आहे. इकडे मांडघर आहे मामाचं, हे समोर दिसतंय इकडे. तर मित्रांनो, आता आपण मंडपात पोचलेलो आहोत. आणि या इकडे बघा मंडप सजावटीची तयारी चालू आहे जोरदार. आणि हे असं मामाचं मूळ घर आहे, मांडघर. आणि या इथे आता रेग धरली जाते, म्हणजे न्हावी बोलवला जातो. तुम्ही कुठे पण सलूनमध्ये जाऊन आलात, सलूनमध्ये फेशियल वगैरे करून आलात, तरी पण ही एक प्रथा आहे कोकणातली. न्हावी येऊन ते सेविंग वगैरे करतो. सो आता तेच इथे चालू आहे. तर या इकडे मित्रांनो पाहू शकता, केळीचं तोरण बांधलं जात आहे. आणि या इथे तोरण बांधतायत सगळे मंडळी. असं केळीचं तोरण आहे, पोसवलेली केळ असते. आणि या इकडे मित्रांनो घाणे भरवण्याची आता तयारी चालू आहे, घाणे भरवणी. तर थोड्याच वेळात घाणे
तर मित्रांनो, आता हळदीच्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे. आता नवरदेवाला हळद लावण्याचं काम चालू आहे. म्हणजे कोकणातली रूढी परंपरा आहे आणि पूर्ण जुन्या पद्धतीने. म्हणजे आता मुंबईला जसे हळद लावली जाते त्याप्रमाणे पण आता लोक गावी करतात, पण इथे आमच्या इथे आता साध्या पद्धतीने, म्हणजे जी कोकणातली पहिली जुनी पद्धत आहे, रूढी परंपरा, त्याप्रमाणे या इथे हळदीचा कार्यक्रम आता चालू झालेला आहे. अशी हळद लावली जाते. सो त्याच्यानंतर मग पुण्यवाचन होईल. सो आता हळदीचा कार्यक्रम सुरू झाला आहे, पाहू शकता तुम्ही. आता इथे मित्रांनो घाणे भरवणी चालू आहे. ही एक कोकणातली लग्नाच्या वेळची परंपरा आहे. हळदीच्या वेळची आता घाणे भरवणे जात आहेत. म्हणजे जे आपला मुसळ असतो ना, पहिलं कांडप करायचं मुसळ, त्या मुसळ असतात 5 आणि त्या मुसळाने ही अशी पद्धत असते घाणे भरण्याची. तर मित्रांनो, आता भटजी काका आलेले आहेत आणि आता पुण्यवाचनला सुरुवात होते. आता भटजी काका पुण्यवाचनला सुरुवात करतील. सो तुम्ही पुढे पाहू शकता व्हिडिओमध्ये कोकणातील पुण्यवाचन कसं होतं ते. फोन काढा. समय गेला.
तर मंडळी, आता लग्नामधला मेन कार्यक्रम, हळदीमधला मेन कार्यक्रम म्हणजे जेवणाची पंगत. तर आता जेवणाची पंगत बसलेली आहे आणि या इकडे भारतीय बैठक, खास कोकणातला असा असतो पाहुणचार भारतीय बैठकीमध्ये. आणि आता जेवणाची पंगत बसलेली आहे. नंतर आपण थोड्या वेळाने आपण पण बसणार आहोत. नवरदेव पंक्तीमध्ये जेवायला बसलेले आहेत, पाहू शकता. आलोय, रात्रीचे 11 वाजलेत. हळदीचा कार्यक्रम झालाय. आता उद्या लग्नाला जायचं सकाळी. सो आता रात्रीचे 11 वाजलेत. ऑलमोस्ट कार्यक्रम झाला होता. जेवण वगैरे करून मी आता निघालो होतो. सो आता 11 वाजता घरी पोचलोय. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. चला भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा, टेक केअर. आता खूप झोप आली, उद्या सकाळी पण लवकर उठायचं आहे. So bye.